नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण बघूया अळूची पातळ भाजी म्हणजेच अळूचं फतफतं. ताक, भात आणि अळूची भाजी हा माझा फेवरेट कॉम्बो आहे. तुमचाही हा फेवरेट कॉम्बो आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अळूची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत. सोबत अळूची जी देठं असतात त्यांची जी साल असते ती काढून ती सुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहेत. सोबत मी इथे 2 कणसाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत जे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. आता हे सर्व आपण एका कुकरमध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. आता मी कणस घालून घेते. त्याचसोबत आपण जे शेंगदाणे भिजत घातलेले होते ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत. शेंगदाणे या भाजीत खूप छान लागतात. आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. मीठ घालते, हळद, लाल तिखट हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी थोडं पाणी घातलेलं आहे. फक्त शिटी येण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत. इथे माझ्या शिट्या करून झालेल्या आहेत. आता मी कणस एका बाजूला काढून घेणार आहे. कणस काढून झालेली आहेत. आता आपल्याला ही भाजी छान घोटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अळूचं जे टेक्स्चर आहे एकदम मुलायम असं झालेलं आहे. आता आपण भाजी फोडणीला घालून घेणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर लसूण घालायचं आहे. इथे मी 15 ते 16 पाकळ्या छान ठेचून तेलामध्ये घातलेल्या आहेत. लसूण छान असा सोनेरी रंगावर परतला की आपल्याला त्यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे. आता हे आपण छान एकजीव करून घेऊया. आता यामध्ये मी थोडं पाणी ॲड करून घेते. पुन्हा आपण एकदा हे छान मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झालं की आता मी कणीस घालून घेते. ते पुन्हा आपण एकदा वरखाली करून घेणार आहोत. आता अळूच्या पानांना खाज असते त्यामुळे आपल्याला यामध्ये चिंच घालायची आहे. इथे मी चिंच भिजत घातली होती ती मी इथे 1 मोठा चमचा घालत आहे आणि सोबत मी 3 ते 4 कोकम सुद्धा घालणार आहे. हे आपण छान मिक्स करून घेऊया. मग यामध्ये आपल्याला गूळ सुद्धा घालायचा आहे. इथे मी अर्धा चमचा गूळ घातलेला आहे. हे आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. कुकरमध्ये आपण थोडं मीठ घातलं होतं ते मला कमी वाटलं. आता मी थोडं मीठ अजून घालणार आहे. हे छान मिक्स करून झालं की आपल्याला झाकण ठेवून ह्याला 5 ते 7 मिनिटं एक उकळी येऊ द्यायची आहे. 5 मिनिटांनंतर आपण बघूया भाजीला छान उकळी फुटलेली आहे. आता यामध्ये मी ओला नारळ अर्धी वाटी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. यामध्ये दुसरं काहीही ॲड केलेलं नाही, फक्त ओला नारळ आहे आणि थोडंसं पाणी. आपली अळूची भाजी तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.